तो जनता दरबार संपन्न झाला, चांगल्या वातावरणात झाला, खेळीमेळीच्या वातावरणात झाला। त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। दोन्ही आमचे जिल्हा प्रमुख राजेश सावंत, प्रशांतजी यादव यांनी अतिशय चांगल्या रीतीने हा जनता दरबार आयोजित केला, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे। आज या जनता दरबारासाठी माझे मित्र डॉक्टर विनय नातू या ठिकाणी उपस्थित आहेत। आकाश लिंगाडे प्रांत अधिकारी पण आहेत। प्रकाशजी बेले पोलीस अधीक्षक ते पण उपस्थित आहेत। श्री प्रवीण लोकरे तहसीलदार तेही उपस्थित आहेत। श्रीमती चित्राताई चव्हाण जिल्हा सरचिटणीस भाजप याही उपस्थित आहेत। त्यामुळे भाजपचे अनेक पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, शासकीय अधिकारी आहेत आणि पदाधिकारी भाजपचे उपस्थित आहेत। आणि त्यांच्या सभेत आपण जनता दरबार घेतला आणि या जनता दरबारात अनेक समस्या, अनेक अडचणी निवेदनद्वारे आपल्याला मिळालेली आहेत। मी ज्याने ज्याने निवेदन दिली त्यांना सांगू इच्छितो, मी परत एकदा माझ्या अधिकाऱ्यांसोबत मी प्रत्येक निवेदन वाचेन, संबंधित विभागाकडे अधिकाऱ्याकडे पाठवीन आणि तो प्रश्न सुटेल लवकरात लवकर यासाठी मी स्वतः प्रयत्न करण्यासाठी हा दरबार जनता दरबार मी आयोजित केलेला आहे। माझी कामाची पद्धत आहे की लोकांनी किती काळ थांबावं, जनतेने किती काळ थांबावं एखाद्या प्रश्नासाठी। या दिलेल्या प्रश्नामध्ये अनेक आहे, काही वैयक्तिक आहे, काही सार्वजनिक आहे, काही विधायक आहे, काही सामाजिक आहे, काही धार्मिक पण आहे। याची वर्गवारी करून ते हाताळले गेले पाहिजे। मी अधिकाऱ्यांना बोललो, मी कलेक्टरकडे जातोय परवा, त्यांना सांगणार मी अधिकाऱ्यांची बैठक बोलवा। प्रश्न वाढतात का ते म्हणाले की मी 85 पासून मी भांडतोय एखाद्या प्रश्नासाठी, काही रस्ते आहेत, काही पाणी आहे, काही आहे, हे प्रश्न राहता कामा नये। मी महाराष्ट्र शासनाने विविध कमीत कमी 15 ते 20 डिपार्टमेंट खात्यांचा मंत्री या नात्याने काम केलेलं आहे। मला कुठली व्यवसाय वेळ किंवा 6 महिने वर्ष लागावं असं माझ्या इकडे आल्यानंतर, टेबलावर आल्यानंतर तो राहिला असं मला नाही वाटत। नाही राहिला, मी राहू नाही दिला। प्रत्येक अधिकाऱ्याला विचारायचं, उद्या का आज का नाही ऑर्डर करत, आज करा, केलीच पाहिजे। अडचण असेल मला सांगा, तुमचा निर्णय ओव्हरलुक करू शकतो, मला अधिकार आहे कायद्याने दिला, मी लिहितो मला मंजूर आहे म्हणून मी रिझाईन देईन। का मंजूर आहे ते, मंजूर नसेल तो कायद्यात नसेल ना मंजूर होणं शक्य नाही, नियमात बसत नाही। पण हे सर्व बाबतीत एक तर आपले कार्यकर्ते पण आहेत मोठ्या प्रमाणात निवेदनाला दादा हे घ्या, अरे मग तू वाच ना बाबा, तुझ्याकडे हातात मिळालं जरा वाच। कार्यकर्त्याला आपल्या जनतेची गाऱ्हाणी, समस्या, अडचणी, प्रश्न हा त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, जाणला पाहिजे, कसं सोडवायचं यासाठी मार्ग स्वीकारला पाहिजे। सगळ्यात नेत्यांनी राणेंकडे जा, राणेचं सोडते, माझी जबाबदारी टाळणार नाही। कार्यकर्ता तत्पर पाहिजे आणि कार्यकर्ता तत्पर असला प्रश्न सुटतात, जनता समाधानी होते। नाही बघा, या इथे कार्यकर्ते आम्हाला जायचं कारण नाही, आमचे प्रश्न इथे रस्ते, पाणी, वीज, शाळा, आता इथे कोणी वाचनालय विषय आणलाच नाही। वाचनालय असेल एखादं रत्नागिरी आहे, म्हणजे वाचतील की नाही त्याबद्दल काही विचारत नाही।
लोक वाचतात की नाही, पण वाचनालय असणं आवश्यक आहे. आता गावात देऊळ असतं, सगळेच काही लोक देवळात जात नाही, पण असतं तसं वाचनालयाचं झालंय. असू दे, पण ह्या नागरी सुविधा 18 पाहिजेत. 18 गाव तिथे, 18 गावाच्या जवळपास आजूबाजूला तालुक्यात वगैरे 18, नगरपालिकेत 18 त्या लोकांना लागतात. आणि ह्या जर आपण दिल्या तर आपण ती ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका या खरोखर सक्षमपणे काम करतात. मुंबईत एकदा मी नगरसेवक होतो, एक महिला नगरसेविका होत्या. धावत चाललं, म्हणजे काय ताई नाही उशीर होत झाला. मग कुठे चाललं? हो मी नगरसेवक आहे. म्हणलं हो म्हणजे काय? हो नगरसेवक म्हणजे काय? ती उभीच राहिली, तिलाच कळलं नाही मी नगरसेवक म्हणजे काय. काय लोकशाहीमध्ये आपण नगरसेवक असून कळत नाही काय? तसं नको व्हायला. मी इथे पाहत होतो, मी फार माझी नजर चारी बाजू, मी नुसता बसत नाही. कार्यकर्ता काय करतोय, काय कॉमेंट्स करतो, काय मी पाहत असतो. एक शब्द मराठी चुकला तरी मी करेक्शन केलं, हे असं नाही असं. चांगले शिकलेले दिसत होते ते माणसं. आणि आमच्या गावातील बायका, अरे बायका काय महिला म्हणणार, थोडा आपण याचा वापर केला पाहिजे. आणि कार्यकर्ता साक्षर, सुशिक्षित, सामाजिक, शैक्षणिक, विधायक कामाचे अंगवळणी असलेला कार्यकर्ता असला ना तर तो पक्ष पण त्याच विचारसरणीने पुढे जातो. आज आपली सत्ता केंद्रात आहे. देशाचे पंतप्रधान वाजतीच आपले मोदी साहेब कसं काम करतात. आज त्यांच्याबरोबर मी काम केलं, मंत्रिमंडळात होतो. कोणत्याही विषय आल्यानंतर तो विषय मोदी साहेबांना माहित नाही, अवगत नाही असं कधीच चाललं नाही. जगातली कुठलीही गोष्ट विचारली जाऊ द्या, ते उत्तर दे. मग आपण त्यांचे कार्यकर्ते, आपण पण परिपक्व असलं पाहिजे. यासाठी काय करायचं? अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे आणि तेवढे तास मेहनत पण केली पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, मुंबई वगैरे निवडणूक आता आहेत, आता चालू होती नोव्हेंबर पासून. बरेच आहे माझ्याजवळ, दादा लक्ष ठेवा, हे माझा बायोडाटा आहे. हो मी म्हणतो लक्ष ठेवतो. माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. कुठल्या दृष्टीने तो माझा कार्यकर्ता कसा आहे, जनमानसात त्याला काय समजलं जातं, लोकांना तो कार्यकर्ता हवा असा वाटतो का? असा कार्यकर्ता मला आवडेल. मी असत नाही तयार झालो. मी एवढी वर्ष मला म्हटली, मी आजही 15 ते 16 तास काम करतो. रात्री सकाळी 5 वाजता उठलो, इथे आलोय. मी काय झोपलो नाही, पण मी त्याच्यामध्ये माझ्यासाठी किती वेळ खर्च करायचा आणि लोकांसाठी, विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी किती करायचं. आता मी इथे आलोय, चिपळूण सावंतवाडी पर्यंत जाणार. सावंतवाडीपर्यंत पाऊस असो नसो. हे का करतोय आपण? हे माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आहे, पण माझ्या पक्षासाठी. आणि पक्ष कोणासाठी? तर जनतेसाठी. मग त्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीकडे डोळे लावून बसण्याऐवजी आधी आपण या पदाला लायक आहोत, पात्र आहोत, आपलं नाव घेतलं जावं, अशा स्वरूपाचं कार्य करत राहणं आवश्यक असं मला वाटतं. आवश्यक. मी प्रशासन कुठे कमी पडलो नाही. या वेळेला माझं नाव सुचवलं माननीय बाळासाहेबांनी की नारायण राणे पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. अनेक लोक आश्चर्यचकित झाले. अरे एवढे नेते असताना शिवसेनेत राणे तर सगळे ज्युनियर कसे काय? मी काही बोललो नाही. पत्रकार विचारलं, नो कॉमेंट्स. जेव्हा शपथ घेईन त्यानंतर मी बोलेन. बांधावर पण
तुम्ही मला सांगा, एवढ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी जवळपास महाराष्ट्रात 32 वर्ष मंत्री होतो, त्यानंतर केंद्र. हे माझ्याबद्दल सांगत नाही, पण तुम्ही तसे व्हा. पद मागण्यापेक्षा मिळाला तर आनंद अति असतो. आनंद हे मला मिळालं मेरिट मध्ये असलं काही, तसा अधिकाऱ्यांचा पण आहे. अनेक अधिकारी माझे मित्र आहेत, मित्र तेव्हाही होते, आजही आहे. अनेक ऍडवायझर माझे आहेत, मला आहेत ऍडवायझर. फायनान्स ऍडवायझर आहे पुण्याचे आमचे बाळासाहेब वणसकर, कॉर्पोरेटिव्ह आहे, वेगवेगळे असे. मला जेव्हा वाटायचं उद्या हा प्रस्ताव येतोय, मी पुण्याला जायचो, त्याला सांगतो मला 1 तास द्या. त्यांच्याकडे 1 तास चर्चा करायचं, दुसऱ्या दिवशी चर्चेला. पण एक्सपर्टचं ओपिनियन घेतल्याशिवाय मी कधी सामोरं गेलो नाही, कधी नाही गेलो. मी का वाचनालय म्हणालो, आवश्यक आहे. मी आज नारायण राणे आहे बिकॉज ऑफ ओनली वाचनालयमुळे. मंत्रालयाच्या 11 माळ्यावरचं वाचनालय तुम्ही कधीही जा आणि विचारा, तुम्ही एखादा जास्तीत जास्त भाषण केलेल्या एखाद्या चांगली विचारा धरून अकॅडमिक ह्याच्यामध्ये बोलणाऱ्या आमदाराचं नाव सांगा, ते नारायण राणेच घेतले. नारायण राणे हे सगळं केलं. का सांगतोय की आपण तसे होणं आवश्यक. मी आज आलोय, भेटायला आलोय तुम्हाला. हे काय खासदार आहे, अमुक आहे, सोडा. मी ते सगळी पद या म्हणजे देशातले आणि राज्यात मी असा एक 6 मध्ये बसतो की सगळी सभागृह मी आतापर्यंत देशात 5 जणांनी पाहिले, मी 6वा. सगळे सभागृह, अगदी महानगरपालिका, पीएचटी, आमदार, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, सगळे सभागृहात मी काम केलंय. पण काम नुसतं नाही केलंय, मी कमी पडलो. मला यासाठी मी आलोय, तुम्हाला भेटावं, आपण बोलावं, सहकार्यानं सांगावं, तरुणांना सांगावं, अरे चला असे काही करा. आज आपण काय म्हणतो, अरे चिपळूणला, रत्नागिरीला ह्या गोष्टी नाहीयेत, बऱ्याच गोष्टी नाहीयेत. मी बघा अल्पशे काळात जवळपास 34 वर्षात त्या सिंधुदुर्गात काय नाही आहे मला सांगावं, काय नाहीये. पण सगळं आणलं इथे, त्याच्यावर मी टीका करणार नाही. पण नसेल ते उर्वरित माझ्या या खासदारकीच्या काळात मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. ही निवेदन आहे, किती निवेदन आहे मला माहित नाही, पण 100 नंबरवर गेले. कधी काही लोक ऍबसेंट होते, पण निबंध वाचून ती मार्गी लावी आणि कामं होण्याचं एक. जिथे छोटे मोठे रस्ते आहेत आणि आवश्यक आहे तिथे फंड कमी पडेल, मी खासदारकीचा फंड वापरेन. तिथे हे करणार नाही. शेवटी लोकहितासाठी फंड आहे आणि त्याचा मी पुरेपूर वापर करेन. आणि म्हणून आज जो आलाय अधिकाऱ्याने धन्यवाद देईन. तुम्ही आज आलात सगळेजण, खाली वर सगळेजण आपण आहात बसलेले, तुम्हाला खरंच धन्यवाद देईन. शेवटी आपल्याला लोकहिताचं काम करायचं आहे. तुम्ही सर्व्हिस करत असाल, जर नोकरी करत, शेवटी सेवा आहे. मुख्यमंत्री झाले का पत्रकाराने विचारलं, राणेसाहेब, तो म्हणा, राणेसाहेब मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा. म्हणले, बाबा तू पत्रकार आहे. मी साहेब नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे. आपण सेवक आहोत, किती मोठा हो, शेवटी नोकरी करणारा असो किंवा लोकप्रतिनिधी असो, हे जनतेचे सेवक आहेत, कधी साहेब होऊ शकत नाही, अशा मताचा मी आहे. आणि म्हणून आज आपली भेट झाली, त्या भेटीचा सदुपयोग काहीतरी व्हायला पाहिजे. निवडणूक येते, काय म्हणजे कुठे गेलो तरी मी एवढे निवेदन येतात, साहेब जरा पहा, नात्या होत्यातले लोक, काय लोक कधी पाहिले नाही तिच्याकडे, काका मी अमुक अमुक लागते, काका मी प्रयत्न करतो. आणि एवढ्या स्पर्धा, त्या स्पर्धेत जरूर उतरा, गुणात्मक उतरा, मेरिट मध्ये या आणि उतरा, माझं काय हरकत नाही, आनंद वाटेल. पण आज आपण भेटलो, पहिली शेवटची नाही, मध्ये पण येईल, चर्चा करेन, बसेन. तुम्हाला काही कोणाला बोलायचं असेल ना, मला सांगा, मला 5 मिनिटं बोलू द्या, मी बोलून द्यायला तयार आहे, बोलून देते. ते वैयक्तिक असता का सार्वजनिक, विधायक, सामाजिक या विषयाशी धरून
असलं पाहिजे की लोकांसाठी काय विचार आहेत. शेवटी विचार काय, ते विचारातून प्रगती. आज म्हणतो भारत आज प्रगतीकडे चाललाय. 100 वर्ष होतील तर भारत एक विकसित देश म्हणून जगाच्या पाठीवर असेल असं मोदी सांगतात आणि त्याचे प्रयत्न चालू आहे. तुम्हाला वाटत नाही का तुम्ही त्याचे पण एक हिस्सेदार असले पाहिजे, तुमचं पण त्यात योगदान असलं पाहिजे प्रत्येकाला. आज 100 वर्ष होत आहे जगाच्या पाठीवर भारत विकसित देश झालाय. आज मोदी साहेब सांगतात ना, मी पंतप्रधान झालो, भारत 14वा नंबरवर होता. आज भारत जागतिक आर्थिक बाबतीमध्ये जगात 5व्या नंबरवर आहे. तरी पण 25 पण टाळा नाही पडल्या. अभिमानाची गोष्ट आहे हो. आणि भारत लवकर 3ऱ्या नंबरवर जाणार. तिसऱ्या आता 67 झाल्या. नाही फार अभिमानाची गोष्ट, कौतुकाची गोष्ट. टाळी पडलीच पाहिजे. आपल्याला का पैसे द्यायला लागत नाही. टाळी मारले द्या 5 रुपये असं आम्ही नाही मागत. काय मला कळत नाही काय असं असतं. हा संकुचितपणा असता कामा नये आणि कोकणी माणसात तर असताच कामा नये. आणि म्हणून आज आपण बसलो. प्रत्येक निदाने गोष्टी नाहीये. वाढ्या उद्योग, मी 2-3 गोष्टीकडे माझं सातत्याने लक्ष असतं. एक बेकारी, एक दुसरं बेकारी, नंतर साक्षरता, नंतर गरिबी. हे 3 प्रश्न आजही भारत 10-11-12% आजही शिल्लक आहे. ते संपवायचे असताना पहिलं नोकरी धंदा पण सुरू होत. मी पालकमंत्र्यांशी या विषयावर बोललो. काय MIDC अधिक येणं आवश्यक आहे, मोठे कारखाने येणं आवश्यक आहे. आणि त्या बाबतीत इथल्या मुलांना तसं टेक्निकल मुला मुलींना शिक्षण प्रशिक्षण दिलं गेलं पाहिजे. ते नाहीये. अभाव आहे. उठला सुटला मुंबईला गेला, कमी शिकला, कुठेतरी मिळाली शिपायची नोकरी, आला पण मला काही घ्या. मी MBA झालेला, मी त्या रिलायन्स मध्ये पाठवला मुलगा, 20,000 रुपये पगार. मग तुम्ही कमी शिकलात, 15,000 5 माणसाचा संसार चालतो काय कोणाला सांगा? नाही चालत. मग कमीत कमी 25-30,000 40,000 पगार मिळणाऱ्या नोकऱ्या मिळवण्याचा प्रयत्न करणं, तशा प्रकारे शिक्षणही घेतलं पाहिजे. मी मुख्यमंत्री होतो, एक कॉन्फरन्स अशीच घेतली मी IAS IPS अधिकाऱ्यांची. आणि कॉन्फरन्स संपायला आली आणि मी उभा राहिलो. म्हणालो, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की तुमच्या इथे बसलेल्या अधिकाऱ्यांमध्ये कोकणातले अधिकारी किती? हात वर करा. IAS आणि IPS एकही हात वर झाला नाही. मला फार वाईट वाटलं. महाराष्ट्रात कोकणातला मी मुख्यमंत्री, एकही IAS IPS नाही माझ्याकडे. मी कोकणी माणूस ना, म्हणजे तुम्ही आम्ही स्वतःला बुद्धिजीवी समजतो, बुद्धिवान समजतो, आम्ही हुशार. मग म्हणून गेले कुठे IAS IPS होत नाही. मग मी ते कॉलेज काढलं, मेडिकल कॉलेज काढलं, इंजिनियर कॉलेज काढलं. कॉलेज यासाठी काढलं, त्या वर्षी काढलं मी 99ला. मग एक दिवशी असाच मी पुण्याला गेलो. माझ्या घरी पुण्याला घर आहे. मी आपलं गेलो आणि बेल मारली, लिफ्टला बेल दाबली. उभा रेतडे एक मुलगा आला आणि नमस्कार दादा, नमस्कार दादा बोलला. की समजला कोकणात. म्हणलं काय रे इथे कुठे? दादा मी तुमच्या इंजिनियर कॉलेजमध्ये इंजिनियर झालो आणि आता अमुक कंपनीत मी कामाला आहे. मी बाबा अभिनंदन तुझं. हे कुतूहल विचारलं, काय रे काय पगार घेतोस तू? तो दादा मी आता जिथे आहे तिथे मी 55,000 रुपये पगार घेतो. बघा 55 सुरुवात.
नाही यापूर्वीचा कोकण मिलमध्ये लागला, मंत्राला शिपाई लागला, अशाच नोकऱ्या आपल्या वाटेला होत्या अशा. पण त्यानंतर सुरू सगळं शिक्षण केलं मी. कुठेही पहिले फंड मी जर दिला असेल ना आमदार बिमदारचे, प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर. मी देवळ्यांना पैसे कमी दिले, माझ्या नावावर तक्रार असेल, पण मी प्रत्येक शाळेला कॉम्प्युटर दिले, टेस्ट वर्ग दिले. मी सिंधुदुर्गाचा रिझल्ट 10वी 12वीचा होता, मेरिट मध्ये 8, 10, 12 मुलं येतात. शिक्षणाकडे जास्त लक्ष दिलं, शिक्षणाकडे. आणि त्याचप्रमाणे आता मी दोडा मार्ग जवळ एक 2000 एकर जागा राखून ठेवली आहे ना. तू तुझ्या पण ओळखीचं कोण सांग, तिथे मला 500 ते 1000 कंपन्या आणायच्या आहेत म्हणून राखून ठेवली. 1 लाख तरुण तरुणांना नोकऱ्या मिळतील यासाठी मी राखून ठेवले. माझ्या अदानीचा माणूस येऊन गेला, जिद्दास येऊन गेला, जागा पाहून गेले, पण मी इंजिनिअरिंग वगैरेच कारखाने काढणार, टेक्निकल नोकऱ्याचे उपलब्ध होते डोक्याच्या. असं आपण इथेही वेगवेगळे कोर्स करू, वेगवेगळे टेक्निकल शिकणारी मुलं तयार करू, शिकू द्याला, आणि ते नोकऱ्या उपलब्ध होतील. नाहीतर मुंबई आता फ्लॅट मराठी माणसं कुठे आहेत? मुंबई म्हणतो ना आपण, 1960 साली संयुक्त महाराष्ट्र झाला. थोडं जास्त बोलतो चालेल ना, नाही तर म्हणाल बाबा वेळ. तेव्हा ना त्या मुंबईत आपल्या 60% मराठी लोक होती. किती? 60. आणि आता 18%, 18% ओनली मराठी माणसं. गेली मीरा, भाईदर, दहिसर वगैरे मुंबईच्या बाहेर. इथे गाडीत एसटीत बसता म्हणतात मुंबईत चाललो, 10-20 सगळ्यांना करणार, तिकडे जाणार, विरार वसई विसई बाहेर, पुढे तरी चोपडं, नाही ते काय भयानक परिस्थिती. आजही मुंबई ना, एक अजून आकडेवारी सांगतो, ही मुंबई देशाच्या तिजोरीत 34% हिस्सा, देशाच्या अर्थव्यवस्थेत 34% हिस्सा मुंबई उचलते. फक्त मुंबई. विचार त्या प्रश्नामध्ये त्यात मराठी टक्का किती आहे, मराठी लोकांचा काय टक्केवारी आहे? 1-2% नाही. शेवटी आपण मोठे हाच आहे का? आपल्या कोकणात जर मुकेश अंबानी, अदानी जन्माला आले का नको आहेत का? पण तसे होण्यासाठी प्रयत्न आपण करतो का? तसे उद्योगधंदे तसे जातो का आपण? उलट असं मी एमएसएमई मंत्री, उद्योग मंत्री होतो केंद्रात. मी पाहिलं एक नंबर गुजरात, नंतर तामिळनाडू, कर्नाटक अशी राज्य पुढे झाली. आणि महाराष्ट्र फक्त म्हणतो हा 1 नंबरला ना. तू नाही धाडत नाही. पण फक्त आपण सांगतो वास्तव नाहीये. का होत नाही? आपण का प्रयत्न करत नाही? उद्योजक होण्याचा प्रयत्न आपण का म्हणत? मुलांना चल रे मुला, तू बीकॉम झालास, नोकरी करण्यापेक्षा चल हा मुख व्यवसाय कर. सुरुवातीला मिळतील 20,000, 25,000, पण नंतर 1,00,000, 2,00,000, 5,00,000, 25,000. एक माझ्या मित्रांची एक आपला बँक म्हणून एक पुण्याला आहे, त्यांनी एक दिवशी बोलले, अध्यक्ष बोलले साहेब तुमच्या हस्ते बक्षीस समारंभ या तुम्ही. मी गेलो आणि माझ्याकडे लिस्ट आलं. 500 कोटी अमुक वर्षी घेतले. 500 कोटी नंतर त्यांनी व्यवसाय सुरू केला कर्ज घेऊन. आज तो जवळपास 20,000 कोटीचा मालक झाला. कॅपिटल 20,000. असं प्रत्येकाची यादी आणि त्यांचे सत्कार 5 जणांची. आपल्याकडे अशा स्पर्धा, आपल्या भजन मंडळाच्या स्पर्धा होतात, पण अशा नाही होत, धाडच नाही करत.
उलट आपल्याकडे असं आहे, एखाद्या जर नवीन गाडी जरी शेजारून घेतली चर्चा होते, आणले कुठून पैसे म्हणत नाही. अभिनंदन ना, तुम्ही गाडी घेतली छान छान, तुम्ही उद्योगधंदा तुमचं कॅपिटल तुम्ही वाढवलात, 500 1000 केलं, 600 केलं, अभिनंदन नाही करत. हे करा, हे विचार गुणात्मक बदल आपल्या झाल्याशिवाय वास्तववादी विकास अर्थव्यवस्था नाही होणार आपली पण सुद्धा. आणि म्हणून थोडं बोलावं सांगावं. मी पण जरी राजकारणी असलो तर मी व्यावसायिक आहे, मी एकाच वेळी एकही नाही हे करत. शिक्षणात पण, शिक्षण घेताना पण 8वी नंतर मी मुंबईत व्यवसाय करतोय छोटा मोठा, ते आजही व्यावसायिक आहे. तेव्हा मी 91ला हॉटेल चालू केलं. आता गोव्यात माझे 3 हॉटेल आहे, 5 स्टार पण मी यावर्षी सुरू करतोय. आम्ही थांबलो नाही, आजही मी काम करतो राजकारणाचं आणि व्यावसायिक पण आहे. हे असलं पाहिजे असं. पण आज अधिकारी वर्गाला आणि माझ्या कार्यकर्त्यांना मी सांगेन की आमचे जिल्हाध्यक्षांनी छान काम केलं. निदान या 4 भिंतीच्या आत, यादव साहेब तुमच्या 4 भिंतीच्या आत विचार आणि काही चांगले शब्द एकमेका या भिंतीवर आदळले असतील, पण ते कानातून हृदयापर्यंत जाऊ दे आणि यांच्यातून विकास, तसा प्रकारचा गुणात्मक विकास आमच्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग म्हणजे चिपळूण, या रत्नागिरी जिल्हा म्हणून म्हणतोय, यांचं होऊ दे असं मला वाटतं. असं तुम्हाला भेटून आनंद झाला. आता परत आपण भेटूया निवडणुकीचा प्रचार वगैरे मध्ये मी येऊन जाईन अनेक वेळेला. पण आज आलोय सहज, मी एवढं चल एक दौरा करूया, इकडून फेरफटका. आता पुढच्या वेळी वेगवेगळ्या उद्योजकांशी चर्चा करायला येणार आहे. कोणता उद्योग, प्रत्येक जण मी बोलतो काय, जसं आपण मुलाला किंवा हे बघायला जातो, आपण घरचं उत्पन्न व काय पगार, तसे मला एक सवय आहे, मी उद्योजक आहे. साहेब तुमचं कॅपिटल किती हो, एकदम हळूच विचारतो, मग आवाज बंद होतो. का नाही ते सांगतो आपण. 100 कोटी आहे, 150 कोटी आहे, 200 कोटी मध्ये कॅपिटल आहे. आता मी 500 वर जाणार, 1000. हे गुजरात मध्ये मी अहमदाबादचा ऑब्झर्वर होतो मागच्या लोकसभेच्या वेळेस. अहमदाबाद माझ्याकडे होतो आणि तेव्हा विचारतो उद्योगपती, एक साहेब उद्योगपती, एक मी कपड्याच्या दुकानात गेलो, मला काय घ्यायचं, काही दिसलं मोठं दुकान, आणि तो माणूस एक तो म्हणजे दाखवणारा सेल्समनच्या समोर उभा होता. गेला भाई साहेब हे कोण, तो माणूस आला. तो माणूस म्हणतो सर हे पैशांचे क्या, नाही यही तो होणार आहे. सदर लिंगावर माणूस, आणि कमीत कमी दुकानाची किंमत 5000 कोटीच्या कमी नव्हती. एवढं भव्य दिव्य होतं. एका बाजूला जेंट्स, वेगवेगळ्या साड्या बिड्या सगळं होतं. सांगा मला, आज असे आपण रत्नागिरीत फिरलो, किती 5000 10,000 50,000 कोटी ऐकायला नाही. अधिकाऱ्यांमध्ये जर उद्या रिटायर जाऊन बनवलं माझी हरकत नाही. अनेक सगळ्या प्रकारे आज सांगा गगराणी, हे मला तेव्हाही आमचे कलेक्टर सिंधुदुर्ग होते, नंतर मी मुख्यमंत्री असताना सेक्रेटरी मला होते, आज म्युन्सिपल कमिशनर आहेत, तसे अनेक जण आहेत. असं थांबूया आपण. तुम्हाला जास्त वेळ न, मी भूकही लागली असेल. इथे यादव साहेबांनी चहा दिली, नाश्ता मी खात नाही म्हणजे मी बाहेरचं सहसा खात नाही काही असो. तर आमच्या राजन सावंत, यादव साहेब या दोघांनी अतिशय सुंदर अरेंजमेंट केली आणि एक चांगलं समय झालं. तुमच्याकडे एक सवय नाहीये रत्नागिरीला, मी सिंधुदुर्गात लावली आहे. सिंधुदुर्गाची विकासाची दिशा म्हणून एक स्लोगन दिलं आणि लोकांना सांगतो, असं काही पक्षाचं नाही, सर्व कोणी यावं आणि ह्या विषयावर बोलावं. सिंधुदुर्गाच्या विकासाची दिशा काय सांगा. एखाद्या प्रत्येक जण वेगवेगळ्या विषयात, त्या डॉक्टर, इंजिनियर, अमुक सगळे येतात आणि ही प्रथा आजही सुरू आहे. ते इथे पण सुरू व्हायला पाहिजे.
आणि कळेल तरुण पिढी बघ कसा उद्योगपती घडतो होतो कसा. सेव्हिंग म्हणजे काय, आपल्याला खर्च म्हणजे काय लगेच सांगतील, पण सेव्हिंग म्हणजे काय आपण सहसा त्या ह्याच्यात जात नाही. पण या काही गोष्टी काही गुण आत्मसात करून कार्यान्वित जर केल्या तर आपल्याला कोकणाला भवितव्य चांगलं आहे. आपला कोकण निसर्गरम्य आहे, हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एवढं मला या ठिकाणी वाटतं. आज अतिशय चांगला जनता दरबार घडला आणि तुम्ही सर्वांनी याच्यामध्ये सहभाग घेतला. तुम्हा सर्वांना धन्यवाद. फक्त ज्यांनी निवेदन दिले त्याने एवढंच सांगेन, निवेदन ते जर कायद्यात बसणार असेल तर लवकर होईल, लवकरात लवकर डिले झालंय त्याचं पण मी एक्सप्लेनेशन त्या अधिकाऱ्याला द्यावं लागेल आणि ते देऊन तुमचं कामे पूर्तताच नाही एवढं आश्वासन देतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांची ऋण व्यक्त करून आभार मानून मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.